मला खरंच माफ कर. मी मी तुझं प्रेम समजून घ्यायला कमी पडलो. मी तेव्हा थोडा जरी विचार केला असता ना चारू, तर आज आपलं लग्न झालं असतं. श्रीनू, आणि आपल्या मैत्रीला एक नात्याचं नाव मिळालं असतं मला. श्रीनू, श्रीनू, वेडा आहेस का तू? तू का सॉरी बोलतोयस? हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तुझं माझ्यावर प्रेम असायलाच हवं का? असं नाहीये. खरं तर मीच चुकीचा हट्ट धरला. मीच चुकले. मी तुझ्या आयुष्यातून तेव्हाच निघून गेले असते ना, तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं. कोणालाच त्रास झाला नसता, ना तुझ्या घरच्यांना, ना माझ्या, आणि ना तुला. श्रीनू, अरे काय करतोयस? उठ. नाही चारू. बघ, चारू, तू जर तुझं प्रेम व्यक्त करायला उशीर केला नसतास ना, आणि मी ओवीला प्रेमाचं वचन दिलं नसतं, चारू, मी तुला होकार दिला असता. श्रीनू, काय बोलतोयस तू? मला माफ कर चारू. मला खरंच माफ कर. श्रीनू, हे बघ, हे सगळं चुकीचं आहे. श्रीनू, उठ. उठ. हे बघ, ऐक माझं, अजूनही वेळ गेली नाहीये. मी सगळं ठीक करेन. श्रीनू, हे सगळं चुकीचं आहे. का? तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? हा? खूप आहे. मग पण तुझं प्रेम ओवीवर आहे. बाकी काही नाही. तू फक्त तिचा विचार कर. श्रीनू, हे असं वागणं म्हणजे तिची फसवणूक केल्यासारखं. चारू, हे बघ, मला माझ्या एवढ्या चांगल्या मैत्रिणीला नाही गमवायचंय. श्रीनू, मला तुला तुझ्या हिस्स्याचं प्रेम द्यायचंय चारू. चारू, प्लीज प्लीज चारू, मी तुला असं नाही बघू शकत. श्रीनू, हे चुकीचं आहे. श्रीनू, नाही, नाही, हे शक्य नाही. हे कसं शक्य आहे? हे बघ श्रीनू, मी जे काही सांगितलंय त्यातला शब्द शब्द खरा आहे. हे सगळं खोटं. मुळात मी असं का वागेन? हे बघ चारू, तुझी ना काहीतरी गल्लत होते. माझं ओवीवर खूप प्रेम आहे का? मी तिच्याशिवाय कुठल्याच मुलीचा विचार नाही करू शकत. मी हे खोटं आहे. चारू, हे खोटं आहे. प्लीज प्लीज म्हण ना, मी तुझ्या पाया पडतो. हे खोटं, हे खोटं असं काही नाही. मी माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते श्रीनू, मी खरंच जे सांगते त्यातला शब्द खरा आहे. मी जे सांगितलंय ते सगळं खरं आहे. तुला काहीच आठवत नाहीये? नाहीच आठवणार, कारण तू एक पुरुष आहेस ना. आणि सगळेच पुरुष
असं करून नामनिराळे होतात. पण तू बाकीच्यासारखं असं मला खरंच नव्हतं वाटलं. श्रीनू, मी तुझ्यावर जितकं जास्त प्रेम करते ना, त्याहून जास्त माझा तुझ्यावर विश्वास होता. पण पण तू हे असं का केलं श्रीनू? मला तर नाही समजत मी काय करू, कुठे जाऊ. मला आता स्वतःचीच लाज वाटायला लागली. श्रीनू, का का असं वागलास तू? मी तुला किती वेळा नाही नको असं सांगत होते ना. अरे एकदा तर तुला मी ओवीची आठवण सुद्धा करून दिली. पण तरी तू तुझा हट्ट सोडला नाहीस. मला सांग, ओवीची फसवणूक झालेली तुला जाणणार आहे? आता त्या बिचारीने काय करायचं? तिला जर हे सगळं कळलं तर ती काय करेल? श्रीनू, तू असं नव्हतं वागायला हवं. मा मी निघते हा. बर. बहुतेक श्रीनू येऊ उशीर लागते दिसते. हो, गाडीला कदाचित उशीर झाला असेल. पण दादा डोंट वरी, तो आला ना की मी तुम्हाला फोन करते. आणि हो मावशी, हा, हे बघ, सगळं जर ओके असेल ना तर आपण आजच लगेच कामाला लागूयात. हा, अरे हो, पण तुला तर सुपारी फोडायला जायचं असेल ना. नो वरीज, श्रीनिवास आणि मी ना, आम्ही दोघं जाऊन रॉ मटेरियल सगळं घेऊन येतो, मग आपण तयारीला लागू. आजपासूनच सगळी तयारी करू. हा, अगो नाही नाही, थांब. श्रीनू येऊ तर दे आधी. जरा धीर धर गो. काय श्रीनू अजून येलो नाही म्हणून घालमेल होता तुझी? हा, मावशी, तसं काही नाहीये. मी फोन करते ना त्याला, विचारते त्याला. बंद? फोन का बंद करून ठेवला याने? असं कसं आहे? हा कोणीतरी वाट बघताय हे कळायला नको का याला? होई बाळा, ऐक, ते तुमचं काय ते असतं ना, ते रेंज ते मिळत नसेल ते का, त्यामुळे त्याचा फोन लागत नसता. आणि काय आहे, पावसाळी दिवसात ना इथे दरडी कोसळतात, त्यामुळे गाड्या यायला पण उशीर होतो. काही जास्ती काळजी करू नको, स्वतःहून फोन करेल तो. उमा. आणि ओवी, एक लक्षात ठेव, तो आता 2 दिवसांनी मुंबईहून येतोय. एक तर काही तयारी नसताना तो अचानक निघून गेला. ते का थोडा आराम करू दे. हा, बाकी तुम्हाला काय वस्तू काही सामान लागत असेल तर माका सांगा, मी पाठवून देतो. अहो नाही नाही नको, कशा केवढी घाई करूची काय गरज नाही. आधी कळू तर द्या ती ऑर्डर कोणी दिली, हा खरी हा की नाही. अहो ते समजल्याशिवाय एवढे पैसे टाकूची काही गरज नाही. माका नाही पटत बाई. मावशी, अगं मी चेक केलंय, तसं काही नाहीये. अगो वे नाही, तुझं म्हणणं पण बरोबर कळतं माका. पण समजा आपण सगळी तयारी केली आणि नंतर कळलं की अशी काही ऑर्डरच नव्हती, तर उगाच पैसे अडकून पडतील ना गो. आणि पुढचा पुढे, मुळात एवढी गुंतवणूक करूसाठी पैसे आणायचे कुठून? उमा, तुम्ही काळजी करू नका, तेवढे पैसे आहेत माझ्याकडे. हो, माझ्याकडे पण आहेत. तू प्लीज टेन्शन नको घेऊ ना. मी म्हटलंय ना एकदा, नाही म्हणजे नाही. जोपर्यंत श्रीनू किंवा निशी नीरज कडून आपण खात्री होत नाही ना, तोपर्यंत काही करायचं नाही, या कामात हात घालायचं नाही. कळलं? बरं ठीक आहे, तुम्ही म्हणशाल तसं. हा, बरं मी निघतोय आता. ओवी, श्रीनू आला की माका फोन कोण करा. हो, अहो पण आज लवकर घरी या, आपलं पोरगो परत येतं. ठीक आहे.
चारू, मी उमाईची शपथ घेऊन सांगतो, तू जे काय म्हणतेस त्याच्यात मला काहीच आठवत नाही ग. मी मला फक्त एवढंच आठवतंय की माझं डोकं खूप दुखत होतं. मग मी औषधं आणायला बाहेर जाणार होतो, पण मी इथे कसं आलो मला खरंच श्रीनू, आता हे सगळं बोलून काय फायदा आहे? जे झालंय ते बदलणार आहे का कोणी? तुला तेव्हाच मोह आवरायला हवा होता. तुला जे हवं होतं ते तू करून मोकळा झालास ना. आणि आता गोष्टी घडून गेल्यावर त्याच्यावर पश्चाताप करू काय उपयोग आहे? आपण घड्याचे काटे उलट फिरवू शकत नाही ना. जे घडून गेले ते आपण बदलू शकत नाही ना. आता काय करायचं आपण? श्रीनू, आपण इथून निघूया. माझा जीव घुसमटतो इथे. तू तू पण जा तुझ्या खोलीत. रेडी हो, उशीर होईल. जा. आणि तू कुठे जाणार आहेस? मी इतक्या चुका केल्या आहेत की आता कुणी मला माफ करू शकत नाही. तरी कालपर्यंत वाटत होतं की बाबा मला घरात घेतील, पण आता हे सगळं कळल्यावर ते माझ्याशी सगळे संबंध तोडतील आणि मलाच दोष देतील. असंही माझ्याबद्दल सगळ्यांचं मत वाईटच आहे. तू तू जाऊ दे. तू या सगळ्याचा विचार नको करूस. हे एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जा. तुझ्या रूम मध्ये रेडी हो, नाहीतर पुन्हा गाडी चुकायची. जा श्रीनू, जा प्लीज. आणि तुझं काय? श्रीनू, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय आणि अजूनही करते. श्रीनू, जर आता आधीची चारू असती ना तर तिने खूप भांडण करून, हट्ट करून, आदळआपट करून तुला माझ्याशी लग्न करायला भाग पाडलं असतं. पण आता मी खरंच बदलले रे. श्रीनू, मला माहितीये तुझं माझ्यावर प्रेम नाहीये आणि आपण कधीच एकत्र नाही येऊ शकत. पण म्हणून माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी नाही झालं. श्रीनू, मी आधीच ठरवलं होतं, तर श्रीनू नाही तर कोणीच नाही. मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाहीये श्रीनू. आणि हे झाल्यानंतर तर नाहीच नाही. श्रीनू, एका रात्रीपुरतं का होईना तू माझ्यावर प्रेम केलंस, अगदी मनापासून. आणि या आठवणीवर मी आयुष्य काढलं. तू माझी काळजी करू नकोस. तू नांदिवलीला परत जा आणि ओवी बरोबर नव्याने तुझं आयुष्य सुरू कर. तू जा.
प्लीज मी हात सोडते, प्लीज तुझा. निशी त्या कंपनीची इन्क्वायरी करायला गेलो होतो मी. खूप छान मोठी रेप्युटेड कंपनी आहे. मुंबईमध्ये त्यांचे फ्रँचायझीज पण आहेत. सो ती कंपनी आपल्याला फसवेल असं मला तरी वाटत नाही. तू बिंदास तू नाईंना ऑर्डर घ्यायला सांग. निशी बेटा, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे उमाताईंनी ह्या जर संधीचं सोनं केलं ना तर त्यांना अशा खूप ऑर्डर्स मिळतील. त्या गावात स्वतःचं युनिट सुद्धा सुरू करू शकतात. आणि अशा उद्योजकांना ना गव्हर्नमेंट फंडिंग सुद्धा करतात. हाँ हाँ बिल्कुल सही कह रही है मेघना. और उमा जी बहुत मेहनती भी है. वो ये ऑर्डर हर हालत में लेगी. और फिर हम भी तो हैं उनके साथ. क्यों मेघना? नीरज? येस. ॲब्सोल्युटली डॅड. निशी, मेरी तरफ से उमा जी को बधाई देना. नक्कीच नक्की. आणि हा कंपनीवाले आईंना कॉल करतील त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स डिस्कस करायला. पण त्याआधी आपण आईंना कॉल करू आणि त्यांना कल्पना देऊ, म्हणजे त्यांना टेन्शन येणार नाही. सर आणि थँक्यू. म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून कंपनीत गेला, तिथे चौकशी केली. आईला बिचारीला एकटीला कसं जमलं असते सगळं. रेडी आहेस का तू? थँक्यू काय, हे माझं कर्तव्य आहे. लवकरात लवकर आईंना कॉल कर आणि गुड न्यूज दे त्यांना. जा. नाही, मी कॉल करते आईला. पण सर, आपण बाहेरगावी गेल्यानंतर इथे आईला काही मदत लागली मग कसं काय करायचं? निशी बेटा, तुम्ही हनीमून होऊन याल ना काही दिवसात, तेव्हा मग तुमच्याकडे वेळच वेळ आहे. तसंही या पेपरवर्कला वेळ लागतो. आणि इन केस तुम्ही इथे दोघं नसताना उमाताईंना काही गरज लागली तर मी आहे ना. दोघं निश्चिंत राहा आणि खूप एन्जॉय करा. बरं, मी हे सगळं आईला सांगून येते. तर उगाच टेन्शन घेत बसेल ती. जा जा जा. निशी किती खुश झाली ना. येस. हो, थँक्यू निशी. खूप छान गुड न्यूज दिलीस तू. येस येस. आता मी ठेवते हा फोन. आणि जिजूंना पण थँक्स सांगा. बाय 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 बाय. सी, ऐकला? झालं समाधान. सगळे डाऊट्स क्लिअर झाले. आता प्लीज आपण कामाला सुरुवात करूया प्लीज. अगो हौशी, अगं नीरजने स्वतः सगळं चेक केलंय. ती कंपनी खरंच खूप चांगली आहे. कसलीच रिस्क नाहीये. हॅन्सी, त्यांना जर तुझं हे काम आवडलं ना तर ह्यापेक्षा मोठं काम मिळू शकतं आपल्याला. मावशी, तू ऐकलंस ना, आपल्याला आपल्या पॉकेटमधून 1 रुपयाही इन्व्हेस्ट करायचा नाहीये. आणि ऑर्डर मिळाली ना त्यांना की ते आपल्याला ॲडव्हान्स पण देतील. अजून काय हवंय? मावशी, अगं आपल्याला कोणाकडे पैसेही मागायचे नाहीये त्यासाठी. अगो, ह्या सगळ्या खरं असतात ना. मावशी, यातली एकूण एक गोष्ट खरी आहे. होवी, तुका काय वाटतं, एवढी मोठी उडी मारू झेपत काय गो माका? का नाही झेपणार? आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत. सगळ्यांची स्वप्न तू जपलीस. मग आता आम्ही तुझ्यासाठी एक छान स्वप्न पाहिलंय आणि ते पूर्ण होण्यासाठी आम्ही सगळे तुझी मदत करू. चल आता फार विचार करू नको. रेडी हो पटकन. सामान आणायचं ना आपल्याला. हे बघ, चांगल्या कामाला उशीर नको. हां, मी दादांना पण फोन करून सांगते. आणि काय कळत नाही याला एवढा उशीर कसा काय झालाय. हो ना, काय ती आईला हवं होतं? का पण तोच प्रश्न पडलो हा. नेमका काय झाला असा? पाऊस पण नाहीये इतका. कुठे अडकला असेल तर कळणार कसं? फोन पण स्विच ऑफ येतोय, लागतच नाहीये. अहो, मला भीती वाटायला लागली आता. काही झालं तर नसेल ना? तू जरा घबरवशील. तोंडाला येईल ता बडबडतस. या बघ,
नको तर विचार करून स्वतः त्रास करून घेऊ नको, कळला मा? तो का लहान नाही, येत तो. मंजू काकी, श्रीनिवास घरी आला का? मी त्याचा फोन ट्राय करते पण आउट ऑफ रीच येतोय, म्हणून विचारायला आले. अगं श्रीनू अजून घरी आलेलाच नाहीये, काही कळायला मार्ग नाहीये. पण निशीकडून तो लगेच निघणार आहे असं बोलला होता मला. हो ना ग होई, तो निघाला, मला फोन पण आला त्याचा. मला म्हणाला गाडी पकडल्यावर फोन करतो म्हणून, आणि अजून त्याचा फोन आला नाही. मी त्याला फोन करतोय तर त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. कोणालाच कळायला मार्ग नाही तो कुठे असेल ते. अरे ह्या काय, श्रीनू इलो.